गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे वटसावित्रीची पौर्णिमा. तर सर्वांना वटसावित्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमचा आवडलेला आहे, मला उशीर झाला, सगळेजण गेलेत मैत्रिणी पुढे. तर माझे मिस्टर आता मला कारणे सोडतील कारण त्यांना वर्क फ्रॉम होम आहे आणि इथे पूजेची तयारी वगैरे करून ठेवली मी. तर आता आम्ही निघणार आहोत वटसावित्रीच्या पूजेसाठी. आणि बाळ उठलंय. हाय हाय गुड मॉर्निंग. आणि काय की आंघोळ करून खेळत बसली. तिला म्हटलं चल तर ती येतच नाहीये, ऊन आहे बाहेर खूप. तर चला तर जाऊया आपण आता वटसावित्रीच्या पौर्णिमेची पूजा करण्यासाठी. आणि माझ्याकडे सगळं साहित्य नाहीये, तर मैत्रिणी देणार आहेत मला. बॅक साईडला आमची लेट झालेली मैत्रीण. चालू मी पण अशीच लेट असते आता.
हळदी कुंकवाचा प्रोग्राम चालू आहे पूजा झाल्यानंतर. आणि इथे पप्पांनी आज देवपूजा केली. मला टाइम नाही भेटला म्हणून. तर गार्गीच चाललंय, तिला काहीतरी बोलायचं. काय बोलायचं? हा, तुला गिफ्ट आलेलं ना. अच्छा. तर आता स्वयंपाक करायचा आहे दुपारचा आणि उपवास असल्यामुळे आम्ही सगळ्यांसाठीच खिचडी वगैरे बनवणार आहोत. संध्याकाळी उपवास सोडणार आहेत तर संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवू देवाला. आणि आता पण आम्ही शेंगदाणे वगैरे भाजायला लावलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते. आणि इथे शेंगदाणे भाजायला लावलेत मम्मीने, बटाटे लावलेत, रताळे लावलेत, शेंगदाण्याची आमटी बनवायची. आणि इथे साबुदाणे भिजवून ठेवलेले आहेत खिचडीसाठी. आणि हा आहे देवासाठी नैवेद्य दुपारी बनवलेला. आणि संध्याकाळच्या जेवणात देखील भजी वगैरे होती, मटकीची भाजी बनवली होती, राईस होता, चपाती होती आणि इथे मसाले भात होता. मम्मीचं चाललं होतं चपाती बनवायचं काम, तर नैवेद्य दाखवून आम्ही लगेच जेवण केलं. आणि ॲमेझॉन कशावरून ऑनलाईन मागवले ना. आणि हे झाड ऑनलाईन मागवलेलं आहे. छान आहे ना राघव? हा, नाईस नाईस. झाड ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे. मस्त लय मोठं आहे. ठेवायचं कुठे? हे लय मोठं झाड आहे ना राघव? तिच्या कोपऱ्यात हे काढून द्या सगळं ना. हा, त्याला सांगतो इथं ठेवायला उचलून. कोणाला सांगताय? किती? थोड़ा सा इधर उठा के रख सकते हैं, बाजू में थोड़ा सा.